तुम्हाला पण खूप जास्त घाम येतो का किंवा घामाला खूप जास्त वास येतो का? नमस्कार, मी डॉक्टर मल्हार नेसरी आणि मी देणार आहे तुम्हाला आरोग्याच्या काही टिप्स. तर घाम जो आपल्याला येत असतो हा आयुर्वेदानुसार मेदधातूचा मळ असं सांगितलं आहे. मेदधातू म्हणजे शरीरातला फॅट टिश्यू. तर तुमच्या फॅट टिश्यूमध्ये जर काही दोष साचलेले असतील, त्याच्यात दुष्टी झालेली असेल, तर हा आजार किंवा हे प्रकारचं लक्षण आपल्याला दिसत असतं. तर ह्याच्यासाठी साध्या साध्या गोष्टी आहेत. पहिल्या म्हणजे तुमच्या आहारात जर वजन वाढवणाऱ्या किंवा फॅटला खराब करणाऱ्या अशा काही गोष्टी असतील, म्हणजे जड पदार्थ, दुधापासून बनलेले वेगवेगळे पदार्थ, दुधाच्या कॉम्बिनेशनमध्ये जे मिल्कशेक किंवा विरुद्ध आहार जे आपण म्हणतो आयुर्वेदात, की दूध आणि नॉनव्हेज एकत्र करून खाणं किंवा दुधाच्या पदार्थांमध्ये फळं टाकून खाणं, आईस्क्रीम्स, अशा गोष्टी जर रेग्युलरली इंटेकमध्ये असतील तर ह्याचा त्रास आपल्याला ह्याच्यामुळे होत असतो. दुसरी गोष्ट म्हणजे शरीरात वाढलेलं पित्त आणि पित्ताची दुष्टी. तर वारंवार आंबवलेलं किंवा तिखट आंबट जास्त प्रमाणात खाणं ह्यानीसुद्धा मेददुष्टी आणि पित्तदुष्टी होऊन हा प्रकार होत असतो. तर ह्याच्यासाठी साधी एक गोष्ट आपल्याला करता येते. तुम्हाला जर पित्ताचा त्रास जर असेल, म्हणजे पोटात जळजळ होणं अलॉंग विथ घामाचा प्रॉब्लेम किंवा घामाला वास येणं असा प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही बेसिक त्रिफळा चूर्ण आणि आवळ्याचा रस रेग्युलरली कन्झम्पशनमध्ये ठेवू शकता. त्याने हा चांगल्या प्रकारे त्रास कमी येतो. पण तुम्हाला पित्ताचा त्रास नसेल तरीसुद्धा घामाला जास्त वास येतो किंवा खूप जास्त घाम येतो असं जर असेल, तर आपण पूर्वी ओबेसिटीच्या म्हणजे स्थौल्याच्या व्हिडिओत जे सांगितलं की त्रिफळा, त्रिकटू आणि वावडिंग अशी तिन्ही चूर्ण तुम्ही आणून त्याचं समप्रमाणात मिक्सचर करून ते मधाबरोबर वारंवार घेणं, ह्याचा एक चांगला फायदा तुम्हाला होऊ शकतो. आणि बाहेरून म्हणजेच एक्सटर्नली करण्यासारखी ह्याच्यात एक गोष्ट साधी सोपी म्हणजे तुरटीचा वापर ॲज अ डिओड्रंट. हे जर आपण केलं तर घामाचं प्रमाणही कमी येतं आणि घामात जे वाढणारे बॅक्टेरिया असतात तेही त्यांनी मरत असतात. त्यामुळे घामाला येणारा वासही कमी येतो. पण हा तात्पुरता उपाय आहे. ह्यानी काय आपली मेदोदुष्टी जाऊन घामाचा वास जाणं ही जी प्रॉपर ट्रीटमेंटचा प्रकार आहे ते होत नाही. तर तुम्ही आधी सांगितलेले प्रकार तुम्ही महिनाभर, दीड महिना करून बघा. त्याच्यातनं जर तुम्हाला उपशय मिळाला तर चांगलंच आहे. त्याच्यातनं उपशय नाही मिळाला तर अजून काहीतरी मोठी आपल्या पोटात संप्राप्ती आहे असं समजून व्यवस्थित त्याच्यावर ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. अशाच आरोग्याच्या टिप्ससाठी फॉलो करा मेधामृत आयुर्वेदला.